आज आपण बनवणार आहोत एक अशी रेसिपी जी प्रत्येक घरात हमखास बनते, झटपट होते आणि चवीने तर अफलातून असते। होय, आपण करणार आहोत रव्याचा झणझणीत आणि मऊसूत असा उपमा, जो की अगदी असा झटपट बनवून रेडी होतो। सकाळी नाश्त्यासाठी, संध्याकाळी चहा बरोबर किंवा अगदी हलकं जेवण म्हणून उपमा नेहमीच परफेक्ट पर्याय आहे। चला तर मग लगेच सुरू करूया। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सोनालीज किचन ब्लॉग्स वरती। अजिबात वेळ न घालवता रेसिपीकडे वळूया। तर सर्वात प्रथम आपल्याला रवा छान असा भाजून घ्यायचा आहे। तर सर्वप्रथम एका कोरड्या कढईमध्ये 1 कप बारीक रवा मध्यम आचेवरती आपल्याला 3 ते 4 मिनिटं भाजून घ्यायचा आहे। तर इथे मी बारीक रवा वापरलेला आहे, हे बघा, हाच रवा वापरायचा आहे आणि मीडियम फ्लेवरती 3 ते 4 मिनिटं छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे। यामध्ये तुम्ही तूप तेल टाकून देखील भाजू शकता। आता यातील महत्त्वाची टिप म्हणजे रवा खमंग सुवास देईपर्यंत आणि थोडासा हलका रंगाचा होईपर्यंत भाजायचा, हे महत्त्वाचं आहे। यामुळे उपमा नरम आणि मऊसूत होतो। एकदम असा मंद आचेवरतीच आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे आणि सारखं लक्ष द्यायचं आहे। गॅसची फ्लेम मोठी करायची नाही, नाहीतर रवा खालून करपू शकतो, ही मात्र काळजी नक्की घ्या। हे बघा, रवा छान असा खरपूस भाजलेला आहे, याचा वास असा दरवळत आहे। आता एक साईडला प्लेटमध्ये आपण रवा काढून घेऊया। आता त्याच पॅनमध्ये आपल्याला शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजून घेण्यासाठी इथे मी 1 चमचा तेल टाकते। आता याच तेलामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता आणि टोटली स्किप केलं तरी चालेल। छान असे खरपूस भाजून घ्यायचे। हे बघा, शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आता साईडला काढून घेऊया। आता त्याच पॅनमध्ये फोडणीची तयारी करूया। त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल अजून टाकलं आहे। त्यामध्ये 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, मोहरी छान अशी तडतडू द्यायची। तर यामध्ये 1 चमचा उडदाची डाळ आणि 1 चमचा हरभऱ्याची डाळ टाकून छान असं खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे, मंद आचेवरती। हे बघा, आता यामध्ये मिरची टाकूया। तर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता। 1 मिनिट परतली की यामध्ये मी अर्धा इंच आलं खिसून घेतलं आहे, ते ॲड करायचं आहे आणि कांदा पण ॲड करायचा। हे बघा, असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। एक आल्याचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि कांदा पण छान असा मऊ करायचा आहे, रंग बदलायचा नाही। याला 2 मिनिट लागतात। छान असं परतून घेऊया, जे आल्याची कच्ची स्मेल जाईल। इकडे मी साईडला 3.5 कप पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे। आता छान अशी फोडणी देण्यासाठी कढीपत्ता ॲड करूया। छान असं मिक्स करायचं आहे। इथे मी अर्धा कप गाजराचे बारीक केलेले काप ॲड करणार आहे। तुम्हाला जर आवडत नसेल नाही टाकले तरी चालेल। छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटं याला छान असं परतून घेऊया, म्हणजे गाजर लवकर शिजून निघेल। या स्टेजला तुम्हाला आवडीच्या वेगवेगळ्या भाज्या देखील तुम्ही टाकू शकता, मटार देखील टाकू शकता। इथे माझ्याकडे गाजर होतं म्हणून मी ते टाकलेलं आहे। छान असं परतून झालेलं आहे। आता एक झाकण लावून याला 2 मिनिटं वाफ काढून घेऊया, म्हणजे गाजर कच्चं राहणार नाही। 2 मिनिटं झालेली आहेत। हे बघा, आता मऊ झालेला आहे। मिक्स करून घेऊया। फोडणी एकदम रेडी आहे। तर यामध्ये आपल्याला हळूहळू गरम पाणी टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर यातील महत्त्वाची टिप म्हणजे पाणी गरमच असावं, थंड पाण्यामुळे उपमा घट्ट किंवा खवखवीत होऊ शकतो। आता छान असं मिक्स करून घेऊया। इथे चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर वापरली आहे। आता एक झाकण लावून छान अशी दणदणीत उकळी काढून घेऊया। हे बघा, छान अशी उकळी आलेली आहे।
आता आपल्याला यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे। आता सर्वात महत्त्वाची स्टेप, आपल्याला यामध्ये रवा हळूहळू घालायचा आहे, एकदम घालायचा नाही, नाहीतर गाठी होऊ शकतात। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हळूहळू एका हाताने रवा सोडायचा आणि एका हाताने छान असं ढवळत राहायचं आहे, म्हणजे अजिबात रव्यामध्ये गाठी होत नाहीत। हे बघा, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गाठी झाल्या तरी लगेचच्या लगे मोडून घ्यायच्या। गॅसची फ्लेम मंदच ठेवायची। हे बघा, छान असं गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत, काहीच हरकत नाही। हे बघा, छान असा रवा रेडी झाला आहे। कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करू शकता। जर तुम्हाला जास्त पातळ रवा लागत असेल तर 4 वाटी पाणी टाका। इथे मी 3 वाटीच पाण्याचा वापर केला आहे। अर्ध वाटी पाणी साईडला शिल्लक राहिलेलं आहे। झाकण लावून याला 2 मिनिटं छान अशी वाफ काढून घ्यायची आहे। हे बघा, झटपट असा उपमा आपला रेडी आहे। आता यावरती तुम्ही कोथिंबीर टाकू शकता, लिंबाचा रस देखील मिक्स करू शकता आणि लहान मुलांना जर द्यायचं असल्यास तिखट कमी ठेवा आणि त्यात थोडं साजूक तूप देखील वापरू शकता। आता यामध्ये आपण छान असे तळून घेतलेले शेंगदाणे ॲड करूया। याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता उपीट खाण्यासाठी रेडी आहे। हे बघा, किती सुंदर छान असं उपीट झालेलं आहे। बघता क्षणी असं तोंडाला पाणी येतंय आणि यासोबत जर गरम गरम चहा असेल तर काय बातच वेगळी असेल। गरमागरम असं उपीट तयार आहे, अगदी झटकीपट आणि चवीला तर अप्रतिम झालेला असणार आहे। तर चला सर्व करून घेऊया। जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा सोनालीज किचन व्लॉग्सला। तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला झटपट आणि हेल्दी नाश्त्याच्या आयडियाज हव्या असतील तर त्यांनाही ही रेसिपी तुम्ही नक्की शेअर करू शकता। तर पुन्हा भेटू अशाच एकदम खास आणि स्वादिष्ट अशा रेसिपीसह। तर झटकीपट उपीट बनवून रेडी आहे। धन्यवाद।